नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये राकेशने मात्र आता अर्णवच्या चेकवर अगदी त्याची सही हुबेहूब केलेली असते आणि आपल्या माणसाला तो बँकेत जाऊन ते पैसे काढायला सांगतो आणि आता स्वतः म्हणत असतो, चिंटूकला तुला माहिती नाही तू कुणाशी पंगा घेतलास, अगदी हुबेहूब तुझी सही मी केलेली आहे। त्यानंतर मात्र आता इकडे आकाश मात्र आता अर्णवला सांगत असतो की अरे जोपर्यंत तू तिला सांगणार नाही तोपर्यंत तिला कसं कळणार बरं, जे काही लव वर्ड्स आहे तर ते तुला म्हणावेच लागतील, तिला सांगावंच लागेल आणि यासाठी इतकी मेहनत तर घ्यावीच लागेल। त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरीने आता आईला जे काही व्हॉइस नोट आहे तर ती करून पाठवण्यासाठी आता जे काही व्हॉइस केलेलं असतं की आई हे बघ, मला अगदी तुला हे विचारायचं आहे की आता अर्णवच्या आईने आत्महत्या केली होती आणि तुझा आणि अर्णवच्या बाबांचा काय संबंध होता, या घटनेशी काय संबंध होता हे मला तुला विचारायचं आहे। ही जी काही व्हॉइस नोट तिने केलेली असते, ईश्वरी खूप रडतच आता ही व्हॉइस नोट करत असते आणि तेवढ्यात तेथे वल्लरी येते। वल्लरी म्हणते की ईश्वरी, आता ईश्वरी खूपच घाबरते आणि वल्लरीने आता हे सर्व ऐकलेलं असतं। तेव्हा मित्रांनो आता हे सगळं काही अर्णवच्या हाती कसे सापडते आणि शेवटी वल्लरीचा पर्दाफाश कसा होणार असतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।